रायगडच्या राजकारणात मोठी घडामोड. कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री भरत गोगवले यांचे पुत्र विकास गोगवले यांनाच महायुतीकडून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास विकास गोगवले अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतील असा ठरावही बैठकीत करण्यात आला. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून कोकण विधान परिषद निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. की युतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळो न मिळो, पण निवडणुकीची तयारी मात्र आपण निश्चित केली पाहिजे. त्याचे कारण असं की जे मतदार आहेत त्या मतदारांमधले जवळपास 50% पेक्षा जास्त मतदार हे शिवसेनेचे आहेत. 250च्या आसपास मतदार शिवसेनेचे आहेत. 376 334 हे बघा, 334 मतदार शिवसेनेचे आहेत. भाजपचे 264 आहेत, राष्ट्रवादीचे 165 आहेत आणि उबाटा 75, शेका पक्ष 60, काँग्रेस 22 आणि इतर अपक्ष 27. आपण हे जर 3 आकडे जर बघितले तर ह्या तिघांची आपली युती आहे. शिवसेनेचे 334 आहेत, भाजपचे 264 आहेत, राष्ट्रवादीचे 165 आहेत. अशा परिस्थितीमध्ये आंधळा माणूस पण सांगाल की ही सीट आहे ही शिवसेनेची आहे आणि दरवेळेला आपण अन्याय सहन करायचा का? मुळामध्ये आपण स्वतःला म्हणतो की आम्ही रायगडच्या पायथ्याचे मावळे आहोत. छत्रपती सकाळी उठल्यानंतर आपल्याला इथून दिसतात आणि आपण रायगडच्या पायथ्याचे मावळे, आपण अन्याय सहन किती दिवस करायचा? त्याच्यामुळे आपण एकमुखाने आपले नेते शिंदे साहेब आहेत, या शिंदे साहेबांकडे आपण एकमुखाने ठराव करायचा आहे की कोकणातली विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही हक्काने आम्हाला मिळाली पाहिजे, हक्काने मिळाली पाहिजे. जर का आपण युतीमध्ये काम करतो तर युतीमध्ये जो घटक पक्ष जास्त आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण आज रायगड जिल्ह्याचं जे पालकत्व राहिलेलं आहे तिथं पण आपले आमदार जास्त आहेत. म्हणजे आपल्यावरती कायमस्वरूपी अन्याय करायचा, राजकीय कुरघोड्या करायच्या. ज्यांना आपणच मोठं केलं त्यांनीच आपल्यावरती राजकीय कुरघोड्या करायच्या. हे दिवस आता संपलेले आहेत मित्रांनो. आपल्याला आपलं सत्व, आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता जे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने जर का पक्षांनी युतीने तिकीट दिलं तर वेल अँड गुड, मग आम्हाला न्याय मिळाल्यासारखं आम्हाला वाटेल. पण जर नसेल तर आपला हक्क, आपला अधिकार आपल्याला घेता आला पाहिजे.